आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। आज पूर्णा शहरामध्ये डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवा संघटनेने पूर्णेतील बस स्थानक व बसेसविषयी आंदोलन केले। DYFI या संघटनेकडून मागील 3 वर्षापासून पूर्णेचे बस स्थानक बांधून देण्यासाठी, नवीन बसेस सुरू करण्यासाठी असलेल्या बसेसच्या फेऱ्या वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना बसेस सुरू करण्यासाठी निवेदन व प्रत्यक्ष पाठपुरावा सुरू आहे। मागील डिसेंबर महिन्यात आमदार गुट्टे यांना DYFI संघटनेने निवेदन दिल्यानंतर त्यांनी विधानसभेत बस स्थानक बांधण्याची ही मुद्दा मांडल्यानंतर त्याला मंजुरी मिळाली होती, परंतु निधी अभावी अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही। त्यामुळे DYFI या संघटनेने आज पूर्णा बस स्थानक ठिकाणी आंदोलन केले। प्रशासनाने यास गांभीर्याने न घेतल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। आंदोलनात संघटनेचे जिल्हा सचिव नासेर शेख, तालुका अध्यक्ष सचिन ननवरे, तालुका कमिटी सदस्य प्रबुद्ध काळे, सुमेध खंदारे, वैभव जाधव, निरंजन खंदारे, शुभम गायकवाड, दुर्गेश वाघमारे, शेख सलीम यांच्याशिवाय व्यापारी वर्गातून अब्बास खान, शेख सादिक, शेख साद, विनुसभाई, सोमनाथ खरात आदींसह अनेक प्रवासी सुद्धा सहभागी होते। तर पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष या वृत्तवाहिनीवर। अरे आवाज दो, DYFI करे पुकार, इनकलाब जिंदाबाद। अरे DYFI करे पुकार, इनकलाब जिंदाबाद। अरे DYFI जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। अरे DYFI बेसिकली आम्ही डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया ह्या युवा संघटनेकडनं मागील 3 वर्षापासून पुण्याचं जे बस स्टँड आहे त्या बस स्टँडचे जे काही समस्या आहेत त्याला घेऊन आंदोलन करीत आहोत। मेनली ही जी इमारत आहे, इमारत तर चालू नाहीच, पण इथे बसेस नाहीत। बसेसच्या 2-3 बसेस आहेत, त्यांच्या फेऱ्यासुद्धा नाहीत। तर आम्ही 2021 पासून साधारणतः याचा फॉलोअप घेतोय की इथे बस स्टँड सुरू करा, त्यानंतर नवीन बसेस सुरू करा। वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या शहरांना किंवा तालुक्याच्या ठिकाणी बसेस नाहीत, मध्ये त्यांना जोडणारे गावं जे त्या ठिकाणी बसेस जात नाहीत आणि त्याच्या फेऱ्यासुद्धा कमी आहेत ज्या बसेस सुरू आहेत त्यांच्या। तर त्याच्या संदर्भाने आम्ही सातत्याने फॉलोअप घेत आलेलो आहोत। मधल्या काळामध्ये आम्ही माननीय आमदार रत्नाकरजी गुट्टे यांना डिसेंबरमध्ये, मागच्या डिसेंबरला एक निवेदन दिलं होतं। त्यांनी आमचा मुद्दा जो आहे विधानसभेत मांडला बसस्टँड करण्यासाठीचा, त्याला मंजुरी सुद्धा मिळालेली आहे, पण साधारणतः 7 ते 8 महिने झाल्यानंतरही निधी अभावे या बसस्टँडकडे दुर्लक्ष केलं जात आहे। त्या विलंबाच्या विरोधात आणि नवीन बसेस इथं सुरू करणे याच्यासाठी आम्ही हे आजचं इथे आंदोलन DYFIच्या मार्फत केलेलं आहे। धन्यवाद।